आंबे आपण फोडले होते, तर आज त्याचं लोणचं करायचं आहे. राधा सुद्धा मळ्यातून येणार आहे. तर चला, हे बघा किती वेळ, बघ इकडं बघ, तोंड सुजले, झोपून झोपून डोळे सुजलेत. इतका झोपलाय ना निवांत. लाईट जाऊन आली तरी उठला नव्हता, मीच उठवलंय, मला झाडू ते मारायचं म्हणून. आता किती वाजलेत माहितीये का तुला? 6:30 वाजले. 6:30 वाजता कलिंगड कुठून मिळतं राजा? मिळतंय. पप्पा काय म्हणलं, दुकान तर उघडू दे मग आणतो म्हटलंय ना. काय खायचं तुला सकाळ सकाळी? स्वप्नात आलतं का कलिंगड? कोण आलं कोण आलं छकाल छकाली. काय म्हणाल तर माहितीये का? पप्पा दीदीला आणत नाही, जात नाही दीदी कल. सकाळ, मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते आणि आता पूर्ण घर झाडू मारून घेतलं तर 1 तास 4 रूम आणि ओटा सगळं झाडून, अंगण झाडू मारायला 1 ते सव्वा तास लागतं. आणि व्यवस्थित सगळं एकदा झाडून घेतलं की दिवसभर घर चांगलं टकाटक स्वच्छ राहतं. राधा म्हणली का की तुम्ही बाहेरलं काम करताय तोपर्यंत मी चपात्या करते. मी कणिक मळून ठेवलेली होती. आहे कामाची गडबड, कारण की यात्रा जवळ आली आहे. घराची साफसफाईसाठी सुद्धा चालू आहे आमची. तर दोघी तिघी मिळून लोणचं बनवायचं आहे, आंबट गोड, आणि घराची साफसफाई सुद्धा आज आहे. आता मी मस्त असं आंब्याचं वरण बनवणार आहे. तर तुरीची डाळ शिजवली, फक्त तुरीची. तर सोबत एक मी आंबा घातला होता शिजायला. हे बघा, हा आंबा डाळीमध्ये छान शिजला. तर हे बाजूला काढून घेऊया. तर छान आंबा शिजला, हे बघा असं काढून घ्यायचं. याचं सगळं गर खूप. तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मोहरी, लसूण, खोबरा, अद्रक, जिरे, मोहरी तळली छान. लाल तिखट, डाळीत आपण थोडीशी हळद टाकली, तेलात थोडीशी टाकूया. छान कडक फोडणी बसल्यानंतर हे आपलं आंब्याचा गर काढून घेतलेला तो टाकायचा आणि मस्त एक उकळी काढायची. चवीनुसार मीठ. मस्त असं आंब्याचं वरण तयार आहे. अगोदर मी गोड लोणचं बनवणार आहे, तर त्याच्यासाठी मसाला कसा बनवते दाखवते. गोड लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी इथं मी चांगले मोठे 3 चमचे धणे घेतलेला आहे. सोबतच जिरे घेतलेले, बडीशोप आणि मेथीदाणे. तर हे हलकंसं भाजून घ्यायचं, जास्त करपू द्यायचं नाही. हलकंसं भाजून घ्यायचं म्हणजे छान असा फ्लेवर येतो आपल्या गोड लोणच्याला. इतका छान सुगंध येतो ना. ह्या 4 वस्तू भाजून बारीक करून घ्यायच्या आहेत. तव्यामध्ये जे मसाले भाजून घेतले होते तर ते मी छान बारीक करून घेतले. त्यामध्ये मोहरीसुद्धा बारीक करून घातलेली आहे. तर मोहरीची डाळ गावामध्ये मला भेटली नाही, तर माझ्याकडं घरी मोहरी होती, तर तेच मोहरी मी इथं मिक्सरला फिरवून घेतले. त्यामुळे त्याची थोडीशी साल तुम्हाला काळपट दिसत आहे. पण आपण पारंपरिक पद्धतीनं जर लोणचं बनवायचं म्हणलं तर मोहरीचं पीठ असंच वापरत असतात गावाकडे. तर त्यामध्ये आता टाकते मी चवीनुसार मीठ. आणि लोणच्याला मीठ आणि हळद खूप प्रमाण बरोबर घालावं लागतं, त्यामुळंच आपलं लोणचं वर्षभर व्यवस्थित टिकतं. तर आता मी इथं मीठ टाकलेलं आहे. सोबत टाकते मी लाल तिखट. लाल तिखटमुळे छान असे चव आणि सगळ्यात महत्त्वाचं लोणच्याला कलर खूप छान येतो. सोबतच हळद. तर व्यवस्थित आता हे सगळं आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हातानं, पूर्ण एकजीव होईपर्यंत. तर चला, कोरडा मसाला तर आपला तयार झालेला आहे गोड लोणच्याचा. तर तेल गरम करून पूर्ण गार करून घेतलेलं आहे. गार झाल्यानंतरच ह्या मसाल्यामध्ये तेल टाकायचं. गरम तेल टाकायची घाई करायची नाही. तर आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपणाला. पूर्ण मसाला ओला झालेला आहे. आणि ज्या आपण काल आंबे फोडून त्याला मीठ लावून फॅनला गार मी करून घेतलं होतं, हडकवून घेतलं होतं, तर त्याच फोडी आता ह्यामध्ये मिक्स करायच्या आहेत. सोबतच मी ह्यामध्ये मोठी 1 वाटी फोडून गूळ घेतलेला आहे. तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता. आणि सोबतच मी वरून थोडीशी साखर टाकत आहे. तर दोन्हीचीही चव छान. तर आता हे मुरण्यासाठी ठेवायचं आहे आपणाला. तर गार होईपर्यंत मी असंच ठेवणार आहे, म्हणजे चांगलं मुरेपर्यंत. नंतर आपण भरणी भरू. तर हे पूर्ण डिटेल तुम्हाला दाखवले अशा पद्धतीनं. तर आता मी याला भरणी म्हणून ठेवते.
मुरल्यानंतर मग छान असा कलर येईल आणि याच्यामध्ये ग्रेव्ही पण तयार होईल. तर आता ह्या भरणीमध्ये मी भरून ठेवते गोडवाला, कारण की लगेच मला आपला आंबटवाला पण करायचा आहे. आंबट लोणच्याचा मी इथं मसाला बनवून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये मोहरी, मेथी, लवंग, मिरे, हळद, मीठ, तिखट सगळं बारीक करून घेतलेलं आहे. जिरेसुद्धा टाकलेले आहेत मी मध्ये, मोहरीचं पीठसुद्धा आहे. तर माझा फोन पूर्ण स्विच ऑफ झाला होता, त्यामुळे मी ही क्लिप शूट नाही करू शकले, पण मी तुम्हाला इथं व्यवस्थित सगळं सांगते. तर हे आपण काल फोडलेल्या आणि चांगल्या हडकावून घेतलेल्या आंब्याच्या फोडी, तर व्यवस्थित त्यामध्ये सगळ्या मिक्स करून घ्यायच्यात. कोरडा मसाला लावून घ्यायचा, याला अगोदर ओलं नाही करायचं. आणि सोबतच आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. थोडंसं तेल, त्या तेलामध्ये तर चांगलं मी इथं अर्धा किलो तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या छान अशा कडून घेतल्या, जास्त करपावायच्या नाहीत. तर आपण हे लसूण छान असं त्यामध्ये सुगंध यावा आणि चव यावी यासाठी. तर आता हे तेलामध्ये हे सगळं मसाले आणि आंब्याच्या फोडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. सिद्धीबाई इथं लोणचं भरते. सगळ्या कामात मध्ये मध्ये करायचं असते. दीदीचं इसळच येतं ना. आता बघ, 1 2 3 4 5 आहे. शेंगाचा डब्बा खाली आहे, तरी उंदराने शेंगा वर कशा नेला असेल. बघा ते घर किती स्वच्छ ठेवते. बोलणं झालं लागेल अजून. कसं नेला असेल? एक एक शेंग नेला असणार ना वर. चटयाचे तुकडे, चहाचे कप तुकडे. किचन वाटतं बांधून 3 वर्ष झालं, तरी प्रत्येक येण्यावेळेस मी स्वच्छ करते, तरी घाण आहे. लगेच मला किती देते का कंटिन्यू चालू होते, परत मी एडिट करताना. धूळ हे जास्त. उंदराने इतकं नुकसान केलेलं आहे घरामध्ये, खालून शेंगा वरपर्यंत पूर्ण कपाट असं घाण घाण. आणि त्याच्यातनं नंदाची सुद्धा काही चूक नाही, त्यांना संधिवातचा खूप त्रास व्हायला लागला होता, त्यामुळं त्यांना किचन आवरावर झालेच नाही. आणि कसं दिवसभर आम्ही घरामध्ये वावरतो तर उंदरं फिरत नाहीत, पण संध्याकाळच्या वेळेस कसं सगळं रूम बंद असतात, तर त्यामुळे उंदरं खूप फिरतात आणि उंदराचं प्रमाण शेतात घर असल्यामुळं बरंच वाढलेलं आहे. मला येऊन गावाकडं 1-1.5 महिना झालेला आहे. त्याच्या अगोदर मी 1 वेळा केलं होतं, पण आता यात्रेनिमित्त साफसफाई करायचं म्हणून मी थोडं दुर्लक्षच केलं होतं. आज न उद्या आपल्याला 2-4 दिवसात सगळं साफसफाई करायच लागते. तर थोडंसं चिकट झालं होतं, तर मी छान असं, पण झालं असं काय माहिती आहे का, आम्ही चिकट म्हणून काढत होतो, पण ते कडप्प्याचा कलर निघत होता. जेव्हा मग म्हणलं हे इतकं कसं निघते म्हणून मी आणि राधाने हात लावून बघितलं, तर काय सांगू, आम्ही कात्यानं ना कडप्प्याचा कलरच हे केला आहे. जेव्हा घराला कलर दिलं, आपण किचनचं काम केलं त्यावेळेस, तर काळा कलर आम्ही मारून घेतला होता कडप्प्याला. पूर्ण किचन आम्ही रिकाम केलं. घामाच्या धारा वाजलेत तर फक्त 11:15. वरून खालीपर्यंत सगळं काढलं, इकडलं खाल्लं काढलं, बघून येते. काढायचं की बाळा. समर्थ भांडे नेऊन नंदबाईला सगळे देतोय, त्या खाली बसून छान असं घासतायत लिंबाच्या सावलीला. मोटरसुद्धा चालू आहे, भरपूर खळखळतं पाणी. आणि मी आणि राधा घरातले पूर्ण झाडू मारून जाळ्या काढून आता व्यवस्थित सगळं घासून. तर हा भाग किचनमध्ये सगळ्यात जास्त घाण झालेला होता, कारण की इथं दुधाचे भांडे, तेलाचे मसाला डब्बा, तेलाची कॅटली ते असते. थोडंसं जिथं तेलाची कॅटली आहे तिथं भरपूर चिकट झालं होतं, तर तेच मी इथं कात्यानं व्यवस्थित घासून काढत होते. मला घासायला थोडंसं हे होत होतं, म्हणजे जाता येत नव्हतं मध्ये पती, पण जिथपर्यंत हात पोचते मी सगळं छान स्वच्छ घासून घेत आहे. कारण आता कार्यक्रमसुद्धा आहे आपल्याकडं, आणि त्यानंतर यात्रासुद्धा आहे. तर 8 दिवस कंटिन्यू आता लग्न, यात्रा, कार्यक्रम आपलं चालूच राहणार आहे. राधासुद्धा मला भरपूर काम करू लागते, आत्ताच नाही, पहिल्यापासूनच पोरी मला भरपूर काम करू लागतात, अंकितासुद्धा आणि राधासुद्धा. तर त्यांना आपलंच घर वाटतं, म्हणजे काका काकी म्हणजे
दादा आणि काकी असं काही नाही, ते स्वतःचं घर समजून आम्हीही त्यांना जीव लावतो, तेही आम्हाला जीव लावतात. न सांगता लेकरं सगळे काम करू लागतात. आत्ताच नाही लग्न झाल्यापासून क्रीम कलरची त्यांना फरशी कामाची असल्यामुळे बऱ्यापैकी जागी जागी दुधाचं बकेट सुद्धा ठेवलेलं लावलेली आहे. देवघराच्या तिथं तेलाचे करतात त्यांना काही आपलं घर बरणी हळदी समजूनच कुंकाचा करतात. असं लहानाच्या डाग मोठ्या पडले होते, तर झालेल्या आहेत. कात्यानं आम्ही मी तिकडं, छान ती असा इकडं. अगोदर आम्ही घासून मिळून देते जुळून आणि एकदम राधा मस्त फक्त वरलं राहतो टावेल करून आणि त्याला सगळे पुसून कामं काढते करतात. 2-3 सगळं वेळा. म्हणजे सगळंच. म्हणजे बाहेर लेकरं पूर्ण चांगले मोटर सांभाळतात, चालू आम्हाला आहे, सगळं काम पण करू पाईपलाईन लागतात. नाही आणि देऊ आज शकत बघा कारण वट्ट्यावर आम्ही सगळं सुट्ट्याला तर ते साहित्य येतेच ठेवलेलं येते, आहे. पण असं दादा जर काकीला काही रूम ही महत्त्वाचं किचन काम धुतली असलं की तर ते सगळं काम पाणी करायला पूर्ण सुद्धा येतात. ओट्यावर, मग सगळी जसं आमची की गडबड बागेत होईल काही म्हणून आम्ही असलं किंवा दोघींना असं नर्सरीत काय डोकं काम लावलेलं असलं, आहे. किचनमध्ये सगळं बघा किती मन लावून छान असं काम करू लागत आहे राधा. पहिला अंकिता जास्त प्रमाणात काम करू लागायची. आता अंकिता लग्न होऊन गेली, राधा छोटी होती, हिला जास्त काम कधी कोण लावतच नव्हतं. तर आता हिला मस्त असं कामाचं वळण मी लावत आहे. आणि सगळेजण म्हणतात की काकीनं छान कामाचं वळण लावलेलं आहे. दिसायला तर आमचं किचन खूप छोटं आहे, पण डीप क्लिनिंग करायचं म्हणलं की चांगले 2-3 तास आमचे ह्यामध्ये गेलेत. तर आणखीन देवघराचं वरलं पूर्ण स्टाईल आणि किचनची स्टाईल आम्ही पाठीमागं ठेवलो, कारण त्याला सगळ्यात शेवटी जरी किचन वाटा स्वयंपाक झाल्यानंतर सगळं करून उद्याही करता येतं किंवा रात्री करता येतं. तर हे डीप क्लिनिंगला आम्ही किती आमचा वेळ गेलेला आहे. इतकं नणंदबाईंनी घर घाण करून ठेवलं. त्यांना माहीत होतं आता यात्रा आले, सुट्टी आली की गावाकडे येतात, आलं की करतात, त्यामुळे त्यांनी घराकडे कसलंच लक्ष दिलेलं नाही. आणि तसंही त्यांना घरातलं काम करायला अजिबात आवडत नाही. होईल तेवढं त्या लांब बाहेर फिरतात, त्यामुळे हे ते व्हिडिओमध्ये जास्त दिसत नाही आहेत. आणि त्यांना वाटतं की मी आले आता मी सगळं घरातलं करावं, आणि मी करते सुद्धा. आत्ताच नाही पहिल्यापासून करते, ते त्यांना पूर्ण अंगवळणी पडलंय. आलेत आता ह्या यांचं घर आहे, आता ह्या बघतील, मी माझे कामं करत बाहेर फिरते. इतकं स्वच्छ केल्यानंतर किचन छान वाटत होतं ना. आम्ही दोघींनीही भरपूर मेहनत लावून नणंदबाईंनी बाहेर भांडे, तर फरचीच थोडीशी जास्त चांगली रंगली होती, तर मी चांगली कात्यानं त्याला पूर्ण घासून घेत होते. कुठंसुद्धा मला एकसुद्धा डाग ठेवायचा नव्हता, चांगली चमकावायची होती. आणि त्यासाठीच हा एवढा 8 तास चाललेला आहे. शेवटी निघत नव्हतं. मी कपड्याचा ब्रश आणला आणि मग तिथं थोडंसं फरशी थोडीशी उंच तर हा आहे, कप्पा मी माझ्या मोठ्या आणि इथं मग भगुण्यासाठी केलाय. आम्ही अगोदर रिकामी भगुने, कढई, नंतर किचन दुधाचा वाटा कॅट, केलाय. त्याच्या बाजूच्या तर जे मोठे कप्प्यामध्ये माझे गणपतीचे भगुने आहेत, गणपतीच्या जेवणाला किंवा कार्यक्रमाला लागतात, तर ते सगळे भगुने या ठिकाणी इथं ठेवते मी. आणि सोबतच मोठ्या कढया आहेत माझ्याकडे 2, तर त्यासुद्धा मी त्या भगुन्याच्या वरती रिकाम्या पाट्या, सूप ठेवायची ही जागा आहे. तर ते एकदा भगुने ठेवले की एका माणसाला तर ते भगुने बाहेर ओढत नाहीत, त्याला 2 जणच लागतात उचलून बाहेर काढायला. त्यामुळे हे एकदा ठेवले की वर्षभर भगुने तिथंच. गणपतीला ठेवलं की वर्षराधाला, आणि वर्षराधाला ठेवलं की परत गणपतीला. असं झालेलं आहे आपलं किचन स्वच्छ. आता फक्त हे वरलं राहिलं एवढं. सगळं सामान लावल्यावर शेवटी याला साफ करायचं. भांडे कुंडे